नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखिका डॉक्टर प्रिया नगोस्कर मॅडम यांची आपण त्यांच्या रवी सरदेशमुख आत्मनिष्ठ लेखकाची बखर या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा तिसरा भाग आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण रवी सरदेशमुख यांच्या कवितांबद्दल बोलू. रवी सरदेशमुख यांचे उत्तर रात्र आणि तुरे चंद्रफुलांचे हे दोन काव्यसंग्रह आणि काही दीर्घ कविता प्रकाशित झालेल्या आहेत. तर त्यांच्या कवितांबद्दल सांगू शकाल का? आणि तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की त्यांच्या कवितेत त्यांच्या इतर साहित्याप्रमाणे निराश आशावाद दिसून येतो. धन्यवाद अथर्व. मराठी वाङ्मयामध्ये समीक्षक सरदेशमुख आणि कादंबरीकार सरदेशमुख हे प्राधान्याने परिचित आहेत. कवी सरदेशमुख म्हणून त्यांची प्रतिमा फारशी उजळलेली आपल्याला दिसत नाही, पण माझ्या संशोधनातून मी असं मांडलेलं आहे की मुळात सरदेशमुख हे कवी मनाचे होते. म्हणजे त्यांचं काव्यात्म संवेदन हे आपल्याला त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये दिसून येतं. म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या त्यांनी कविता कमी लिहिल्या किंवा त्यांचे काव्यसंग्रह तितके प्रकाशित झाले नाहीत, परंतु ते खऱ्या अर्थानं कवीच होते. अगदी बालवयापासून त्यांनी काव्यलेखन केलेलं आपल्याला दिसतं. पुण्यात सप महाविद्यालयामध्ये जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सरदेशमुख आले, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांची कविता बहरली. 1959 मध्ये छंद द्वैमासिकात एक दीर्घ कविता लेखन स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये सरदेशमुखांनी भाग घेतला होता आणि तेव्हा सरदेशमुखांची जळी जळे जळधीचे नीर शीर्षक पहा किती सुंदर आहे. म्हणजे मी या शीर्षकाच्या तर प्रेमातच पडले होते की इतकं वेगळं शीर्षक मी कधी ऐकलं नव्हतं पूर्वी. जळी जळे जळधीचे नीर. जळ म्हणजे पाणी, जळे जळधी म्हणजे सागर समुद्र, नीर नीर म्हणजे पुन्हा पाणी. एकाच घटकाचे दोन वेगळे अर्थपूर्ण शब्द योजून हे जे शीर्षक सरदेशमुखांनी तयार केलंय ना, इथे त्यांच्या कवी कल्पनेची, कवी प्रतिभेची आपल्याला प्रचिती येते. हे दीर्घ काव्य आहे सरदेशमुखांचं पहिलं, की ज्याला त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं. राग जाधव यांनी शिरोमोही नावाचं दीर्घ काव्य लिहिलं आणि त्या दोघांना विभागून तेव्हा पारितोषिक मिळालं. हे सरदेशमुखांचं पहिलं काव्य. नंतर ते काव्य लिहित राहिले आणि 1955 त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, उत्तर रात्र. याची कथा खूप मनोरंजक आहे. सरदेशमुख माध्यमिक शिक्षक होते. आजच्या सारखं काही खूप तेव्हा प्रकाशन विश्व मोठं नव्हतं किंवा सगळं साहित्य खूप मातब्बर एखाद्या प्रकाशनाकडून प्रकाशित होईल इतकं काही त्यांची लेखन संपदा नव्हती. तर त्यांच्या मित्र परिवारानं एकत्र येऊन पंढरपूरला जे साहित्य संमेलन झालं तर तिथे सरांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. मित्रमंडळ प्रकाशन असंच त्याला नाव दिलेलं आहे. आणि सरांचं भाग्य असं की या पहिल्याच काव्यसंग्रहाला त्यांना कन्नड महाकवी द रा बेंद्रे यांची प्रस्तावना लाभली. आता द रा बेंद्रे हे खूप मोठं व्यक्तित्व आहे, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या नाकू तंतू या काव्यसंग्रहासाठी. ते म्हणजे वि स खांडेकरांना जेव्हा मिळालं ज्ञानपीठ, तर वि स खांडेकर आणि द रा बेंद्रे यांना एकाच वेळेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर हे द रा बेंद्रे सोलापूरमध्ये होते आणि सरदेशमुखांच्या वडिलांचा आणि त्यांचा उत्तम स्नेह होता. सरदेशमुखांच्या लेखनावर द रा बेंद्रेंचं नितांत प्रेम होतं की हा मुलगा वाङ्मयामध्ये निश्चित काहीतरी मौलिक भर घालेल आणि उत्तम लेखन करेल असं ते कायम म्हणत असत. आणि या काव्यसंग्रहाची पाठराखण सुद्धा द रा बेंद्रे यांनी केलेली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की तुमच्या काव्यामध्ये अभिजाततेचं पाणी आहे. म्हणजे एक जे अभिजात असावं लागतं, विशुद्ध स्वरूपाचं असं काव्य त्यांना सरदेशमुखांचं जाणवलं. मला वाटतं ही खूप मोठी पावती आहे की इतक्या मोठ्या महाकवीनं 25शीतल्या तरुण कवीला असं म्हणावं. आणि खरं तर असं वाटायला हवं की इथून सरदेशमुखांनी खूप कविता लिहायला हव्या होत्या, पण त्याच द रा बेंद्रेंनी नंतर सरदेशमुखांना असा सल्ला दिला की तुमच्याकडे सांगण्यासारखं असं खूप काही आहे आणि काव्य हा असा प्रकार आहे की त्यात हे सगळं मावणारं नाही. तेव्हा तुम्ही आता वेगळ्या प्रकाराचा विचार करा आणि व्यक्त व्हा. आणि मग ते कादंबरी लेखनाकडे वळाले आणि त्यांनी पुढे त्या सगळ्या कादंबऱ्या लिहिल्या, ज्याचा आपण मागच्या भागामध्ये विचार केलेला आहे. तर उत्तर रात्र हा सरदेशमुखांचा पहिला काव्यसंग्रह.
त्यानंतर म्हणजे पहा 1955 नंतर त्यांचा काव्यसंग्रह आला 1999ला कविता चंद्रकेतूची दीर्घ काव्य आहे. त्याच्यासोबत पुन्हा उत्तर रात्रीत काही कवितांची भर घालून त्यांनी तो संग्रह प्रकाशित केला आणि पुढे शेवटी 2004 मध्ये तुरे चंद्रफुलांचे हा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कवी सरदेशमुख म्हणून विचार करत असताना एक महत्वाची गोष्ट इथे आपण अधोरेखित करायला हवी, ती म्हणजे त्यांच्या काव्याचं विकसन. जे काव्य दीर्घ काव्य त्यांनी पहिलं लिहिलं, जळी जळे जलधीचे नीर, त्याच परिष्करण त्यांनी केलं आणि 72 मध्ये युगवाणीत कवी ग्रेस जेव्हा संपादक होते युगवाणीचे, तेव्हा धिंड या नावानं त्यांनी ते काव्य प्रसिद्ध केलं. पुन्हा त्याच्यामध्ये त्यांनी परिष्करण केलं आणि कविता हैवानाची या शीर्षकानं पुढे 82-83 मध्ये त्यांनी ते काव्य प्रकाशित केलं, दीर्घ काव्य. पुन्हा त्याचं परिष्करण करून कविता चंद्रकेतूची म्हणून 1999 मध्ये ते प्रकाशित केलं. मला इथे सांगायचंय असं की 1951ला लिहिलेलं दीर्घ काव्य उत्तर रात्रीमध्ये असलेली एक त्याचा अंश छोटासा उत्तर रात्रीमध्ये आहे. त्याचं परिष्करण पुढे 72 साली होतं, पुढे पुन्हा 82-83 मध्ये होतं, पुढे 99 मध्ये होतं. म्हणजे सलग 50-60 वर्ष एक कविता त्यांच्या मनामध्ये अखंड उमलते आहे, विकसते आहे, परिष्करण होत आहे. मग हे काय आहे? सूत्र तेच आहे कवितेचं, पण तिचं रूप बदलत गेलेलं आहे. म्हणजे सरदेशमुखांच्या कवितेचा जो विकसनाचा कालखंड आहे तो त्या बीजापासून तर ते पुढे फुलून फळून पक्व फळ झाल्यापर्यंत तो सुरूच आहे. आणि त्यांचं जे अप्रकाशित असंगृहित साहित्य आहे, जे पुढे नितीन वैद्यांनी त्याच्यावर बरेचसं काम केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही परिष्करणाचे कागद सापडले. म्हणजे 2005ला सरदेशमुख गेले 10 डिसेंबर 2005, तेव्हाही ते कविता चंद्रकेतूचीवर काम करत होते. म्हणजे कवितेचा जो आंतरिक झरा आहे त्यांचा तो अखंड वाहत होता आणि हेच त्यांचं अस्सल कवी असण्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. एक सुवचन आहे प्रसिद्ध, पोएट इज बॉर्न नॉट मेड. मला वाटतं हे सरदेशमुखांना तंतोतंत लागू पडतं की ते जन्मतः कवी होते. म्हणजे कवी म्हणून कदाचित ते प्रसिद्ध पावले नसतील, परंतु कवी मनानं आणि काव्यात्म संवेदनेनंच त्यांनी आपलं संपूर्ण लेखन केलं. याविषयी स्वतः त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, कवी म्हणून मी ओळखला जात नसेन, पण कवितेचं तरलपण आणि तिची ऊर्जा विविध प्रकारच्या लेखनात प्रवाही ठेवण्यात मी काही यश मिळवलं आहे, याचा मला आनंद आहे. म्हणजे ते स्वतःला कवी समजत होते. मी कविता फार लिहिल्या नसल्या तरी मी खरा कवी मनाचाच आहे, हे त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे त्यांचे वडील विनायक मल्हार सरदेशमुख हे स्वतः कवी होते. त्यांच्या कुठल्या कविता किंवा काव्यसंग्रह प्रकाशित नाही झाला, स्वांत सुखाय असं त्यांचं लेखन होतं. पण कुठेतरी वडिलांकडून एक ती कवितेची धार सरदेशमुखांपर्यंत पोहोचली असेल. कन्नड महाकवी द रा बेंद्रेंचा सहवास त्यांना बालपणी लाभला, तोही संस्कार त्यांच्या कवितेवर झाला. आणि म्हणूनच कदाचित पुढे समीक्षेत आपण बोलणार आहोत की काव्य समीक्षा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. नाही मॅडम, आता आपण प्रवीण सरदेशमुख यांनी केलेल्या समीक्षेबद्दल बोलू. तर तुम्ही त्याबद्दल बोललाच थोडा आता की प्रवीण सरदेशमुख यांच्यात काव्यात्म संवेदना तीव्र असल्याने त्यांनी आधिक्याने काव्य समीक्षाच केली आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर त्यांनी केलेल्या कवितांच्या समीक्षेबद्दल सांगू शकाल का, आणि त्यांच्या काव्य समीक्षेतील कोणता विचार तुम्हाला महत्वाचा वाटतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सरदेशमुखांच्या एकूण लेखनामध्ये समीक्षेचा भाग खूप मोठा आहे. म्हणजे त्यांच्या ज्या 23 प्रकाशित साहित्य कृती आहेत त्याच्यामध्ये 7 साहित्य कृती या समीक्षेच्या आहेत. 1968ला त्यांचा पहिला समीक्षा संग्रह प्रकाशित झाला मौजेकडून, अंधार यात्रा. त्यानंतर 1970ला गडकऱ्यांची संसार नाटके हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित झाला. मी नावं भरभर सांगते, मग त्याच्यावर आपण बोलूयात. रामदास प्रतिमा आणि प्रबोध 84 साली प्रकाशित झाला. स्फटिक दिवे जो शेवटी 2000ला प्रकाशित झाला. 1979ला प्रदेश साकल्याचा
आणि 1992ला शारदीय चंद्रकळा हे त्यांचे महत्वाचे समीक्षा लेखसंग्रह आहेत. वेगळे पण असं की यातले 6 हे समीक्षा लेखसंग्रह आहेत आणि रामदास प्रतिमा आणि प्रबोध हा समीक्षा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये रामदासांच्या समग्र वाङ्मयाचा अत्यंत सुंदर असा परामर्श सरदेशमुखांनी घेतलाय. आता याच्यामध्ये काव्य समीक्षा प्राधान्याने आहे असं मी जे विधान केलंय ते अशासाठी की पहिलाच जो त्यांचा संग्रह आहे अंधार यात्रा, पहिले 3ही संग्रह त्यांचे मौजेचेच आहेत. तर त्यामध्ये त्यांनी बालकवी गोविंदाग्रज, केशवसूत आणि बासी मर्ढेकर यांच्या काव्याची समीक्षा केलेली आहे. आणि इथं सुद्धा पुन्हा तोच मुद्दा येतो, नैराश्य हा कसा स्थायीभाव आहे. अंधार यात्रा हे शीर्षकच त्याचं सूचन करणार आहे. बालकवींच्या लेखाचं शीर्षक आहे पंखातला काळोख. दुसरं शीर्षक आहे गोविंदाग्रजांचं काळोखातला एकांत. मर्ढेकरांच्याचं शीर्षक आहे नवा आकांत. म्हणजे या कवींच्या ठायी असलेलं नैराश्य किंवा एक जो काळोख आहे त्यांच्या वृत्तीमध्ये दाटलेला, तो सरदेशमुखांनी त्यांच्या कवितांमधून शोधलेला आहे आणि तो मांडलाय. पण अर्थात तो मांडत असताना नकारात्मकतेची छटा नाहीये सरदेशमुखांमध्ये. तर दुःखमूल अशा वेदनेतून जे सृजन घडलेलं आहे या कवींचं, म्हणजे आनंदी आनंदगडे लिहिणारे बालकवी किंवा पण तेच बालकवी औदुंबर सारखी कविता लिहितात आणि आपल्याला खोल त्या डोहामध्ये घेऊन जातात. तर असं ह्या कवींच्या काव्याची समीक्षा सरदेशमुखांनी केली आहे, जो या पुस्तकाचा पूर्वार्ध आहे. आणि उत्तरार्धामध्ये निखळ काव्य समीक्षा आहे, ज्याच्यामध्ये कवितेतील वास्तव, कवितेतील नवता, कवित्व शक्ती म्हणजे काय आहे, कविता सर्गस्थिती आणि प्रत्यय याचा खूप सुंदर सूक्ष्म स्तरावर सरदेशमुखांनी परामर्श घेतलाय. प्रदेश साकल्याचा मध्ये त्यांनी पुशी रेगे, त्याच्यानंतर कवी कुसुमाग्रज, इतर जे कवी आहेत नारायण सुर्वे यांच्या कवितेची सुद्धा समीक्षा प्रामुख्यानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक पाश्चात्य विचारवंतांची समीक्षा त्यांनी केलेली आहे. शारदीय चंद्रकळामध्ये आहे. विचारवंतांचा प्रभाव आहे, त्यामध्ये जे कृष्णमूर्ती, बाबा महाराज आर्वीकर, गुरुदेव रानडे यांच्या विचारांचं परिशीलन त्यांनी आपल्या समीक्षेमध्ये केलेलं पाहायला मिळतं. आणि एक महत्वाची भावकवयित्री एमिली डिकिन्सन, जी अमेरिकन भावकवयित्री आहे, जिनं 1800हून अधिक भावकविता लिहिल्या आणि ज्या तिच्या पश्चात प्रकाशित झाल्या. तर एमिलीचा खूप मोठा प्रभाव सरदेशमुखांवर होता. म्हणजे अथर्व, मला सांगायला आवडेल की मी जेव्हा सोलापूरला सरदेशमुखांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये एक फ्रेम होती एका लावलेली, आणि मग त्यांच्या कन्येला विचारल्यावर मला समजलं की तो म्हणजे एमिली डिकिन्सनचं ते छायाचित्र आहे. म्हणजे देशोदेशीचे सखा सांगाती सगळे सोयरे सरदेशमुखांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपलेसे केले, कधी पुस्तकांमधून आपलेसे केले, आत्मसात केले, त्यांच्याशी ते समरसून जगले आणि आपल्या साहित्यातून त्यांना पुन्हा त्यांनी उजाळा दिला. त्यातील एमिली डिकिन्सन एक आहे. एमिली डिकिन्सनवर धुके आणि शिल्पमध्ये लेख सुद्धा आहे. आणि पद्मगंधा प्रकाशनाचा जो दिवाळी विशेषांक निघतो, अन्वय, मला वाटतं अनुवाद विशेषांक असतो, तर त्यामध्ये एमिली डिकिन्सनच्या कवितांचा अनुवाद सरदेशमुखांनी केलेला आहे. तर ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते की स्वतंत्र काव्यलेखन, अनुवादित कविता आणि कवितेची समीक्षा अशा सगळ्याच प्रकारात सरदेशमुखांचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही तर थोरो, युजिन आयनेस्को, बर्दिएव, सार्थ अशा अनेक पाश्चात्य विचारवंतांचा विचार त्यांनी आपल्या वृत्तीमध्ये मुरवला आणि तो आपल्या समीक्षेमधून मांडला. त्यांची समीक्षा ही विशिष्ट तंत्रात बसणारी नाही, त्याच्यामध्ये परंपरेचं पाथेय आहे, पाश्चात्य विचारवंतांचं आहे तसं आपल्या भारतीय तत्वज्ञांचं सुद्धा आहे. ते अगदी संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराज, जसं मी म्हटलं, जे कृष्णमूर्ती, बाबा महाराज आर्वीकर, गुरुदेव रानडे या सर्वांच्या तत्वांचं पाथेय सरदेशमुखांनी आपल्या वृत्तीत मुरवलं आणि ते त्यांच्या समीक्षा रीतीमध्ये उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांची जी एक ओवी आहे की तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरी. म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना दिसतं, जे आपल्या जाणीवेत उतरतं, याच्याही पल्याड खूप काही आहे.
जो अज्ञाताचा प्रदेश आहे, जो अज्ञेय आहे, त्याचाही शोध सरदेशमुखांनी घ्यायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच अनेक समीक्षकांनी त्यांच्या समीक्षेचा विचार मांडताना असं म्हटलंय की सरदेशमुखांची समीक्षा ही आध्यात्मिक पातळीवरची आहे. म्हणजे दिगंबर पाध्यांनी तो विचार मांडलेला आहे की आध्यात्मिक स्वरूपाची आहे. राग जाधवांनी तो विचार मांडलाय की ती विशिष्ट तंत्रात बसणारी नाही, ती पूर्ण आस्वादकही नाही आणि सैद्धांतिक, तर दोन्हीचं संमिश्रण आपल्याला त्यांच्या समीक्षा विचारामध्ये पाहायला मिळतं. पण एक मात्र निश्चित की मराठी समीक्षा ही सरदेशमुख या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं त्याचं मोल आहे. आणि मॅडम, लिओ टॉल्स्टॉय यांनी आपल्या कला म्हणजे काय या पुस्तकात कलेच्या श्रेष्ठपणाविषयी जी चर्चा केली आहे त्याचे खंडन प्रवीण सरदेशमुख यांनी केले आहे असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल सांगू शकाल का? खरं तर तो खूप मोठा विचार आहे, तो असा सविस्तर इथं सांगणं शक्य नाही. म्हणजे जसं मर्ढेकरांनी सौंदर्य शास्त्राविषयी मांडलेलं आहे की सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्र या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. सौंदर्य ही खूप मोठी व्यापक अशी संकल्पना आहे, सनातन आहे, तुम्ही त्याला एका शास्त्राच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही. तोच विचार लिओ टॉल्स्टॉयनं कलेच्या बाबतीत मांडलेला आहे. आणि सरदेशमुखांनी कायमच सदोदित सत्य, शिव आणि सुंदराचा वेध घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं मन शिवाकांक्षी होतं. कलेचा सतत काय म्हणता येईल, कलेचं जे मूळ आहे ते शोधण्याचा प्रयत्न सरदेशमुखांनी केला. आणि म्हणूनच त्यांची विधानं आपल्याला खूप धाडसी वाटतात. ती पचवणं अवघड जातं ललित लेखकांना सुद्धा आणि समीक्षकांना सुद्धा, की हे काय, हे काहीतरी वेगळं आहे, पण ते अत्यंत मूलगामी आहे. म्हणजे आस्था आणि सद्भाव हे साहित्याचे प्राणपंख आहेत असं सरदेशमुख जेव्हा म्हणतात, किंवा अंतर्यामी कलेचं मूलद्रव्य एकच आहे हे सरदेशमुखांचं म्हणणं आहे इथं. की आपण ढोबळमानाने म्हणतो की साहित्याचे प्रकार आहेत, ही कविता आहे, ही कथा आहे, ही कादंबरी आहे, हे नाटक आहे, हे प्रवास वर्णन आहे, हे ललित साहित्य आहे, हे ललितेतर आहे. हे सरदेशमुखांना मान्यच नाही. म्हणजे फॉर्म या प्रकारामध्ये ते अडकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की अंतर्यामी कला एक आहे, त्याचं मूलद्रव्य एक आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याचं वर्गीकरण केले, स्थूलमानानं, ढोबळमानानं, समजून घेण्यासाठी किंवा वाचकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी. पण जसं की पहा, टाहो आणि थैमान ही सरदेशमुखांची दोन नाटकं, त्यांनी दोनच नाटकं लिहिली, अर्थात ती दोन्ही स्वतंत्र नाहीत. टाहो हे बखर एका राजाचीच नाट्य रूपांतर आहे, आणि थैमान हे व्हिक्टर ह्युगो, फ्रेंच साहित्यिक व्हिक्टर ह्युगोची द लाफिंग मॅन नावाची एक साहित्य कृती आहे, त्याचा एक अंश घेऊन थैमान हे नाटक सरदेशमुखांनी लिहिलं. तर कादंबरी आणि नाटक त्या दोन्हीचं पुन्हा सूत्र एकच आहे ना. म्हणजे एकच उदाहरण मी इथे देईल त्यांच्या कलेचा विचार मांडत असताना, की बखर एका राजाची ही कादंबरी सरदेशमुखांनी आधी लिहिली. त्याच्यानंतर टाहो हे नाटक आधी त्यांचं रंगमंचावर सादर झालं, रंगमंची आविष्कार झाला, आणि मग नंतर त्यांनी त्याला संहितेचं रूप दिलं. म्हणजे इथे आपल्याला नाटक आणि कादंबरी दोन वेगळे साहित्य प्रकार वाटतात, परंतु त्याचं अंतःसूत्र एकच आहे ना, मूलद्रव्य एकच आहे. आणि तेच सरदेशमुखांचं म्हणणं होतं की अंतर्यामी कला एक आहे, मूलद्रव्य एक आहे त्याचं, आणि ते म्हणजे मानवी भावभावनांचं, त्याच्या अंतरंगाचं जाणीवेच्या नेणिवेच्या पातळीवर जात त्याचं चित्रण करणं. त्याचं माध्यम बदलतं, कधी ते चित्र असतं, कधी रंग असतं, कधी शब्द असतात, परंतु कला एक आहे हे त्यांचं म्हणणं होतं. आणि मॅडम, प्रवीण सरदेशमुख यांनी हर्मन हेसे यांच्यावर लिहिलेल्या लेखाबद्दल सांगू शकाल का? हर्मन हेसे यांचा प्रभाव प्रवीण सरदेशमुख यांच्यावर असल्याचा उल्लेख तुम्ही पुस्तकात केला आहे, आणि त्यांनी हर्मन हेसे यांच्या सिद्धार्थ या कादंबरीचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही आधी बोललात थोडं. हो हो, मी मगाशी जसं म्हटलं की सरदेशमुखांवर अनेक वैश्विक विचारवंतांचा आणि साहित्यिकांचा प्रभाव आणि त्यांच्या लेखनाचा संस्कार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो त्यांच्या लेखन अभिव्यक्तीत सुद्धा दिसून येतो. अगदी प्रारंभीच्या काळामध्ये, म्हणजे लेखनाला सरदेशमुखांनी सुरुवात केली त्या काळामध्ये, एक महत्वाची कादंबरी त्यांनी लिहिली जी अनुवादित आहे, ती म्हणजे नदीपार, 1959 साली. आणि हा अनुवाद आहे सिद्धार्थचा.
जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक हर्मान हेसे, नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिक, तर त्यांच्या साहित्यकृतीचा अनुवाद सरदेशमुखांनी केलेला आहे. मला ही गोष्ट इथं खूप महत्वाची वाटते की सोलापूर सारख्या गिरण गावामध्ये राहून माध्यमिक शाळेमध्ये नोकरी करत असताना अशी एखादी पाश्चात्य साहित्यकृती वाचणं, तिचा अनुवाद करण्यासाठी त्या साहित्यिकाशी पत्रव्यवहार करणं, जे मी पुस्तकात पण हे घेतलेलं आहे सविस्तर, की सरदेशमुखांनी 1955 साली हर्मान हेसेला सोलापूरमधून पत्र लिहिलं की मला आपली कादंबरी आवडली आणि तिचा अनुवाद करायचा आहे. विशेष म्हणजे त्याला उत्तर आलं हर्मान हेसेचं. एक शुभेच्छा पत्र पाठवलं आणि स्वतःचं छायाचित्र सुद्धा पाठवलं त्यांनी. परिशिष्टामध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे. आणि मग सरदेशमुखांनी त्या सिद्धार्थाचा अनुवाद केला. तर ती नदीपार नावाची कादंबरी आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये काही परिष्करण करून अगदी नंतरच्या काळामध्ये त्यांनी सिद्धार्थ आणि पूर्वेची यात्रा या शीर्षकानं त्या कादंबरीचं पुनर्लेखन केलेलं आहे. पण इथंच सरदेशमुखांचं अनुवादाचं काम संपत नाही, तर इतरही अनेक महत्वाचे अनुवाद सरदेशमुखांनी केलेले आहेत. तर त्याच्याविषयी आत्ताच सांगितलं तर चालेल का? हो, सांगा ना, काही प्रॉब्लेम. द प्रॉफिट हा एक महत्वाचा अनुवाद आहे, देवदूत या नावानं सरदेशमुखांनी केलेला. खलील जिब्रान यांचं चरित्र आहे, मूळ अरबी भाषेमध्ये आहे आणि त्याचे जागतिक स्तरावर अनेक अनुवाद झालेले आहेत. तर इंग्रजी भाषांतरावरून सरदेशमुखांनी मराठीमध्ये हा अनुवाद आणलेला आहे, देवदूत या नावानं. तर त्याच्यामध्ये तो जो अल मुस्तफा आहे आणि त्याची शिष्या बार्बरा यंग यांच्यातला जो संवाद आहे ना, तो अगदी सर्वसामान्य माणसांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडेल. खूप छोटे छोटे प्रश्न आपल्याला पडत असतात, आपल्या आहार विषयक असतील, दिनचर्ये विषयक असतील, आपण जी वस्त्र परिधान करतो, वस्त्र प्रावरण, छोटे छोटे प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या छोट्याशा कादंबरीमधून मिळतात. तर खूप सुंदर असं ते त्यातलं पात्र आहे. त्याचाच पुढचा भाग देवदूताचे विहारवन, द गार्डन ऑफ द प्रॉफिट, याचा अनुवाद सरदेशमुखांनी केला, देवदूताचे विहारवन, आणि त्याला पुन्हा जोड दिली द फोर रनर म्हणजे अग्रदूत, देवदूताचे विहारवन आणि अग्रदूत हाही अनुवाद सरदेशमुखांनी केलाय. इथे मगाशी मी जे पात्र सांगितलं या अनुवादित पुस्तकातलं, तर खूप सुंदर ओळी आहेत. वनवेळू वाजता हे एकांत हिर ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे, वाजून मेघ जातो घननीळसा विरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे, बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. म्हणजे तो जो अल मुस्तफा आहे तो आता सगळ्यांचा निरोप घेतोय आणि तो चाललाय, आणि त्याला निरोप देत असताना ते जे सगळा तो जनसमुदाय तिथं एकत्र आलेला आहे, त्यांना शोक आवरत नाहीये आणि ते थांबण्याची विनवणी करतायत, काही प्रश्न विचारतायत. तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत देत तो अल मुस्तफा पुढे चाललेला आहे आणि तो सांगतो की मी मातीचे ऋण फेडाया देवा घरून आलो, नक्षत्रांचे क्षेत्र सोडून गर्भवासी मी नालो. तर अत्यंत काव्यात्मक अशी मांडणी, म्हणजे साधी साधी विधानं सुद्धा काव्यात्मक वाटतील अशी मांडणी सरदेशमुखांनी केलेली आहे. हा शब्दशः अनुवाद नाही किंवा भाषांतर नाही, तर तो भावानुवाद आहे. याखेरीज आणखी एक महत्वाचा अनुवाद सरदेशमुखांनी केलाय, तो म्हणजे फ्रान्स काफ्का, त्याच्याशी काफ्काशी संवाद, गुस्ताव यानुश यांच्यासोबतचा जो संवाद आहे तो त्या पुस्तकामध्ये आहे. तेही एक महत्वाचं पुस्तक आहे सरदेशमुखांचं अनुवादित. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये सरदेशमुखांनी जे वाचलं त्यामध्ये कालिदासाच्या साहित्याचा एक प्रभाव सरदेशमुखांवर होता आणि आयुष्याच्या शेवटी म्हणजे उत्तर काळामध्ये त्याच्यावर लेखन करावं असं सरदेशमुखांना वाटलं आणि कालिदासाचे शाकुंतल एक अर्घ्यदान अशा नावाचं एक लेखन सरदेशमुखांनी केलं. अर्थात त्यांच्या हयातीत ते प्रकाशित होऊ शकलं नाही, त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलींनी ते प्रकाशित केलं 2014 मध्ये, तेही अनुवादित आहे. कालिदास आणि शाकुंतल एक अर्घ्यदान अशा नावानं हा अनुवाद झालेला आहे. म्हणजे सरदेशमुखांच्या पश्चात देखील त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या असंगृहीत साहित्यातून काही प्रकाशित केलं, ज्यामध्ये
2019ला जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित झालं सोलापूरमध्ये अरुणाताईंच्या हस्ते, अरुणा ढेरे, तर तेव्हा मग एकच धडकी या नावाचं एक नाटक सरदेशमुखांचं ते प्रकाशित झालं. नाटक सरांनी नाटकं कमी लिहिली, परंतु नाटकावर त्यांचं चिंतन खूप होतं, नाट्य या प्रकाराविषयी. आणि शेवटच्या काळामध्ये ते जे लेखन त्यांनी केलं ते त्यांच्या मृत्यू पश्चात प्रकाशित झालेलं आहे, ज्याचा समावेश पुस्तकात नाही पण सरदेशमुख या नावाशी जे जोडलेलं आहे ते म्हणजे नट, नाटक आणि आपण. मौजेनं ते पुस्तक प्रकाशित केलं, जे माझ्या संशोधनात नसल्यामुळं पुस्तकात आलेलं नाहीये, पण इथे मला त्याचा उल्लेख करणं महत्वाचं वाटतं. तर असं हे विपुल असं साहित्य सरदेशमुखांचं आहे, ज्याची ओळख या निमित्तानं तुम्हालाही करून देताना मला अतिशय आनंद झाला. आणि पुन्हा एकदा नव्यानं मी माझ्याच संशोधनातून प्रवास करत करत पुढे गेले असं मला वाटतं. हो. आणि मॅडम, एक तुमचं जे नवीन पुस्तक प्रकाशित होत आहे त्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? हा, खरं सरदेशमुखांसारखा इतका मोठा विषय पेलल्यानंतर त्याच पद्धतीच्या लेखनात बऱ्यापैकी मी रमले होते नंतरच्या 2 वर्षांमध्ये. मराठी समीक्षेचा पूर्वरंग म्हणून एक महत्वाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्यामध्ये मी बाळकृष्ण अनंत भिडे यांची काव्य समीक्षा यावर दीर्घ लेखन केलंय, ते प्रकाशित आहे. आणि आता अलीकडे दैनिक तरुण भारत वर्तमानपत्रात 2.5 वर्ष माझं स्तंभलेखन होतं, गोंधळ खुणा. हे निखळ ललित लेखन आहे, हलके फुलके लेख आहेत. एक जसं दुर्गाबाईंचं आहे दुपानी, किंवा शांता शेळकेंचं आहे एक पानी, 1 ते 1.5 पानामध्ये ज्याचा आशय आहे, पण खूप वाचलं की आपल्याला प्रसन्नता येईल असे ते लेख आहेत. तसंच लेखन करण्याचा मी प्रयत्न केलाय गोंधळ खुणा या शीर्षकानं. तर 120 लेख आहेत ते, त्यातील 102 लेख निवडक असे या पुस्तकामध्ये आहेत. आणि राजहंस प्रकाशनाकडूनच हेही पुस्तक प्रकाशित होतंय याचा मला खूप आनंद होतोय. येत्या 24 एप्रिलला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी त्याचं प्रकाशन मानसी मागीकर यांच्या हस्ते होत आहे. तयार आहे ते पुस्तक. त्याही पुस्तकाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा संवाद करू, मला निश्चित आवडेल. आणि ते पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी मला खात्री आहे. हा मॅडम, थँक्यू. तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप इंटरेस्टिंग झाली. आणि मॅडमचं पुस्तक घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू मॅडम. या मुलाखतीच्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की कुणाही लेखकाचं लेखकपण हे त्याच्या चिंतनशीलतेत आणि निरीक्षण क्षमतेमध्ये सामावलेलं असतं. सरदेशमुखांचं साहित्य वाचताना, त्याची समीक्षा करताना मला हाच बोध झाला आणि माझं स्वतःचं भावजीवन समृद्ध झालं. वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. सुरुवातीला आपल्याला थोडं ते जड वाटेल, क्लिष्ट वाटेल, परंतु त्याच्यामध्ये जीवनाचा आनंद आहे. लस्ट फॉर लाईफ आपण ज्याला म्हणतो, जीवनेच्छा, तर ती जीवनेच्छा सतत जिवंत ठेवणार असं हे पुस्तक आहे. तेव्हा ते आपण जरूर संग्रही ठेवावं असं मी सांगेन. धन्यवाद. थँक्यू मॅडम.